दासनवमीच्या निमित्ताने चालणारा हा एक यज्ञ, ज्ञानयज्ञ आपण याला म्हणूया. 95 वर्ष आहे. आजकाल माणसाचीही इतकी वर्ष साजरी करणं थोडं अवघड आहे. त्या याच्यात या कुलकर्णी कुटुंबियांनी, म्हणजे माझे अक्षराचे गुरुजी आणि त्यांच्याच पठडीतले त्यांचे चिरंजीव नंदू कुलकर्णी यांनी ही व्याख्यान मला खरोखर सुरू ठेवलेली आहे. याचं अत्यंत कौतुक आहे. दासनवमीच्या निमित्ताने ही व्याख्यान मला असल्यामुळे आपण समर्थांचं सुरुवातीला स्मरण श्लोकाच्या निमित्ताने, ज्या श्लोकात अत्यंत मार्मिक असं समर्थांचं वर्णन केलेलं आहे, त्या श्लोकांनी आपण श्री गणेशा करूया. शुका सारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे, वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. जसं नेमेची येतो मग पावसाळा असं आपण म्हणतो, तसं दासनवमीची आपल्याला झलक लागली मनाला की आपोआप पावलं मला वाटतं इथे या इतक्या पवित्र वास्तूमध्ये वळतात. आणि कुलकर्णी यांच्या निमित्ताने इथे सेवा खरं करण्याचं भाग्य मिळतं. याबद्दल अगदी सुरुवातीला मी त्यांच्याबद्दल माझ्या मनात जो स्नेहभाव आहे, जो कृतज्ञता भाव आहे, जे स्नेहीच आहेत अर्थात ते माझे गेल्या मला वाटतं 50 वर्षाचे आमचा दृढ परिचय आहे. आणि त्यामुळे माझ्या मनातला कृतज्ञता भाव व्यक्त करते आणि नामस्मरण भक्तीकडे वळते. खूप छान विषय आज घेतलेला आहे, नामस्मरण भक्ती. समर्थांचा दासबोध, श्री दासबोध हा जो ग्रंथ आहे तो जीवन ग्रंथ आहे. म्हणजे दासबोधाचा जो मुख्य विषय आहे तोच भक्ती मार्ग, हाच दासबोधाचा मुख्य विषय आहे. आणि भक्ती याचा अगदी जर का थोडक्यात मार्मिकपणे आपल्याला सार सांगायचं झालं तर भक्तीचा अगदी सोपा अर्थ आहे प्रेम. पण प्रेम म्हणजे आपण आपल्या आधी आपल्यावर करतो, मग आपल्या कुटुंबियांवर करतो. पूर्वीच्या संस्कृतीप्रमाणे शेजार धर्म म्हणून शेजाऱ्यांवर प्रेम करतो. त्याच्या आधी बहुतेक आपण सगळे वाडा संस्कृतीत वाढलेले आहोत, त्यामुळे वाड्यात मिळणाऱ्या सगळ्या नात्यावर आपण प्रेम करतो. पण या सगळ्या प्रेमात ना एक काहीतरी बारीकशी का होईना अपेक्षा असते. आणि जिथे अपेक्षा आहे तिथे मिळणारं फळ आपल्यापासून थोडंसं लांब जातं की काय. जातंच असं मी म्हणत नाही, आपल्याला अंतरंगीचं समाधान यातून नक्की मिळतं. त्यामुळे प्रेम याचा थोडा व्यापक अर्थ जर का आपण बघितला तर आपल्यावर, आपल्या माणसांवर, आपल्या वस्तूवर, ऐहिक सुखावर याच्यावर प्रेम करण्यापेक्षा तुम्ही भगवंतावर प्रेम करा. म्हणजे जे जे भेटेभूत ते ते मानी भगवंत, असं माऊलींनी जे भक्तिमार्गाच्या बाबतीत आपल्याला सांगितलेलं आहे. त्यामुळे आपल्याकडचं प्रेम वळवायचं आणि ते भगवंतावर व्यापक स्वरूपात प्रेम करायचं. त्यामुळे प्रेमाचा अत्यंत व्यापक अर्थ याला नाव दिलेलं आहे भक्ती. भक्ती करणारा जो भक्त आहे त्या भक्ताचीही आपल्या या सगळ्या संतांनी अत्यंत सोपी आणि खूप छान नेमकी व्याख्या केलेली आहे की जो भगवंताला सोडून कधी विभक्त होत नाही तो भक्त. मग आता भगवंताला न सोडणं, भगवंताला कायमचं चिकटून राहणं म्हणजे नेमकं काय. म्हणजे समर्थांचे मनाचे श्लोक असतील, समर्थांचा दासबोध असेल, आनंदवनभुवनी असेल, स्फुट अभंग असतील, कुठल्याही याच्यात समर्थ हे हनुमंताचे अवतार असल्यामुळे भक्तिमार्गाने जाताना नवविधा भक्तीवर अत्यंत नेमकं मार्मिक निरूपण करताना समर्थ हे मुळात कसे भक्त होते त्याच्यावरनंच आपल्याला हे सगळं समजतं. त्यामुळे सुरुवातीला नामभक्तीकडे वळायच्या आधी थोडंसं संतांकडे वळते, मग दासबोधाचं महत्त्व कशात आहे ते थोडं सांगते. आणि मग जो चौथा दशक आहे आणि त्यातला चौथा समास जो आहे नामस्मरण भक्ती,
त्याच्यावर मग थोडंसं निरूपण करते. आज थोडंसं विषयाचं 2 किंवा 3 भागात मी वर्गीकरण करून घेतलेलं आहे. या प्रत्यक्ष नामभक्तीवर बोलताना की कधीतरी असं वाटतं की आजच्या या 21व्या शतकात 13व्या शतकातली माऊलींच्या काळातली माऊली आणि नामदेव हे समकालीन आहेत. एकनाथ आहेत खांब दिला भागवतवाले, आणि मग तुकाराम महाराज आणि समर्थ रामदास स्वामी हे परत शिवरायाच्या काळातले समकालीन आहेत. या 500 वर्षांच्या इतिहासात, आध्यात्मिक इतिहासात जी उदाहरणं दिली जातात किंवा अगदी श्रीमद भागवतात देखील भक्तीवरची, भक्तीचा काय नेमका उपयोग झाला, ही जी सगळी उदाहरणं दिली जातात ती तशीच्या तशी आजच्या काळाला लागू पडतात का? असा खरंच आपल्यासारख्यांच्या मनात देखील प्रश्न येतो पुढच्या पिढीच्या तर येणं. कारण बाप दाखव असा जो त्यांचा एक खाक्या आहे, त्या ह्याच्यात खरंच या सगळ्या नवविधा भक्तीचा संतांनी आपल्या ग्रंथांमध्ये किंवा त्यांच्या चरित्रातून आपल्याला जी शाश्वत मूल्य दिलेली आहेत त्याला काळसुद्धा धक्का लावू शकणार नाही. आपण असं जे म्हणतो ते खरंच या पिढीने ग्राह्य धरायचं काम, अशी मनात शंका येते. त्यामुळे 3 भागात आजचं विवेचन करावं. व्याख्यान नाही हे, हा केवळ एक संवाद आहे या हृदयीचं त्या हृदयी घालणं. कारण तुम्हालाही सगळ्यांना नामाचं महत्त्व माहिती आहे, पण कळतं पण वळत नाही, अशी आपल्या सगळ्यांचीच खरं तर रीत आहे. आणि त्यामुळे नामस्मरण भक्तीचं समर्थांनी दासबोधात सांगितलेलं महत्त्व, भागवत पुराणापासून जे वेदांपासून ते संत काळापर्यंत जी असंख्य उदाहरणं आहेत त्याचं थोडंसं विवेचन, आणि त्याच्यानंतर गेल्या 50-60 वर्षांमध्ये नामस्मरण भक्तीच्या मार्गाने जाताना काय काय अनुभव आले, त्या अनुभवांचं अनुभूतीत कसं रूपांतर झालं, अनुभूतीतून ते आत्मसाक्षात्काराकडे कसं गेलं, याचं थोडंसं विवेचन, त्याच्यावरही थोडासा भर द्यावा, असं 3 भागात याचं निरूपण करायचं असं ठरवलेलं आहे. त्यामुळे या सगळ्या संतांचा 500 वर्षात जर का आपण इतिहास, थोडासा आध्यात्मिक प्रवास जर का बघितला, तर माऊलींनी देखील ज्ञानेश्वरीसारख्या ग्रंथामध्ये असं म्हटलेलं आहे की वेदांनाच वाट पुसत पुसत माझा हा सगळा प्रवास झालेला आहे. जे कुठलेच संत मी काहीतरी नवीन सांगतो हे माझ्याच डोक्यातनं मला सुचलेलं आहे असं कुठेही दावा करत नाहीत. म्हणजे नामस्मरणाच्या वाटेने जाताना, भक्तियोगाच्या हातात हात घालून जाताना सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अहंकाराला आलेलं मरण आणि नम्रतेची वाट जी सुरू झालेली आहे ती त्यानं भगवंताच्या पायापाशी घेऊन गेलेली आहे. त्यामुळे माऊलींचा हरिपाठ जर का आपण बघितला, ज्यांनी नव्याने भागवत धर्माचा पाया रचला, ज्ञानदेवे रचिला पाया, उभारिले देवालया, नामातयाचा किंकर तेणे केलासे विस्तार, जनार्दन एकनाथ खांब दिला भागवत, भजन करा सावकाश तुका झालासे तरस. जगद्गुरु तुकाराम महाराज हा भागवत मंदिराचा, भागवत धर्माचा, धर्म म्हणजे कर्तव्य या अर्थी शब्द वापरलेला आहे, त्याचा कळस आहे. आणि हा जो अभंग आहे तो संत तुकारामांची सत्शिष्या बहिणाबाई हिनी हा अभंग रचला आहे. अतिशय उत्तम अभंग आहे, पण मला थोडंसं एक वेदना या अभंगात माझ्या मनात अशी येते की तुकाराम महाराज आणि समर्थ रामदास स्वामी हे जर का समकालीन आहेत आणि बहिणाबाई त्यांची शिष्य आहे, तर या अभंगात समर्थांचा उल्लेख का नाही? आत्मसंबंध बहिणाबाईची गाथा वाचताना मला असं उत्तर माझ्या अंतरंगातून मिळालं की कदाचित या सगळ्या संतांना शब्दात पकडायचा केलेला प्रयत्न यशाच्या वाटेने गेला, पण समर्थांना शब्दात पकडणं बहिणाबाईला केवळ अशक्य झालं असावं. जसं नामाचं वर्णन करताना शेवटी मौनात जातो असं गोंदलेकर महाराज म्हणतात, ब्रह्मचैतन्य गोंदलेकर महाराज, तसं कदाचित तिला समर्थांना शब्दात पकडणं अवघड झालं असेल. आणि म्हणून भागवत मंदिरावरचा कळस असणारे जगद्गुरु तुकाराम महाराज त्या मंदिरावरचा मला वाटतं झेंडा होण्याचं काम, फडकण्याचं काम जर का कोणी केलं असेल आणि ते पद कोणाला द्यायचं असेल ते समर्थ रामदास स्वामींना ते देऊ लागेल. म्हणजे 17व्या शतकात भक्तीला
शक्तीची जोड देऊन आपला महाराष्ट्र धर्म वाढवावा आणि तो सर्वदूर पोचवावा ही प्रेरणा कोणी दिली असेल तर ती भक्तीला शक्तीची जोड देणाऱ्या, म्हणजे आरोग्य कसं पाहिजे, तनामनाचं पाहिजे. शरीरावरही प्रेम करा, पण ते भगवंताकडे जाण्याचं साधन आहे, त्याच्यावरही भक्ती पाहिजे. आणि अंतरंगातल्या भगवंताच्या अस्तित्वावर तर भक्ती पाहिजेच पाहिजे. त्या भक्तीचा माझ्या मते विस्तार करणारे समर्थ रामदास स्वामी, त्यांना संतही म्हणता येतं आणि समर्थही म्हणता येतं. ही एकमेव पदवी फक्त समर्थ रामदासांना त्यांच्या गुणांमुळे, त्यांच्या कार्यकर्तृत्वामुळे आणि जे कार्य तुमच्या आमच्या मनात असंख्य शतक रेंगाळते त्यामुळे त्यांनाही मिळालेली पदवी आहे. आपणच आपल्याला पदवी लावून घेणं हा भाग नाही आहे, लोकांनी त्यांना भक्ती बसल्यामुळे दिलेली ही पदवी आहे. त्यामुळे ज्ञानेश्वर महाराजांचा हरिपाठ, त्याला नामपाठ असंच म्हणतात. आणि त्यातला सगळ्यात महत्त्वाचा भाग म्हणजे सतत तुम्ही नाम कसं घ्या. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. मी सुरुवातीलाच म्हटलं की ज्ञान हे नम्रच हवं. तसं ज्ञानदेव म्हणजे नम्रतेची मला वाटतं मूर्ती आहे, शांततेचीच अशी आहे, तशी नम्रतेची मूर्ती आहे. थोडक्यात सांगते की ज्ञानदेव म्हणजे ज्ञानाचा देव आणि त्यांना समकालीन असलेले भक्तराज नामदेव म्हणजे भक्तीचा देव, नामाचा देव. आणि त्यामुळे ज्ञानेश्वरांनी भक्तराज नामदेवांना तीर्थयात्रेला जाताना अशी विनंती केली की भक्ती मार्ग हा कसा अंतरंगातून बाहेर आणायचा, तो कृतीत आणायचा, हे माझ्यापेक्षा जास्त सांगणारा तू श्रेष्ठ आहेस. आणि म्हणून जगाला भक्ती कशी करायची हे माझ्यावरनं नाही समजणार, पण शेवटी ज्ञानदेव आहेत, त्यांच्याकडे वरमान करून बघायला लागतं. अभ्यंकर म्हणजे कोण आपले शंकरराव अभ्यंकर, फार सुंदर त्यांनी वर्णन केलं आहे की ज्ञानदेव आहेत ते आपलं मस्तक आहे, नामदेव महाराज आहेत ते ओष्ठ आहेत. नामदेवांचा अभंग माहीत नाही असं आपल्याला एकही मराठी माणूस सापडणार नाही. त्याच्यानंतरचे एकनाथ आहेत, तो आपला कंठ आहे. तुकाराम महाराज हा आपला पोटातला भाव आहे आणि समर्थ रामदास हा आपला आत्मा आहे आणि आत्मा अमर आहे. त्यामुळे ज्ञानदेवांनी भक्तराज नामदेवांना भक्ती कशी कर हे तू शिकव, आधी मला शिकव आणि मग सगळ्या जगाला शिकव. त्यामुळे नामदेवांनी पंढरपूरपासून पंजाबपर्यंत हिंदी, मराठी असंख्य भाषांमध्ये भक्तीचा झेंडा जो खऱ्या अर्थाने फडकवला. म्हणजे ज्ञानदेवांनंतर नामदेव जर का नसते तर कदाचित भागवत धर्माचा हा भक्तिमार्ग तिथेच थांबू शकला असता. प्रत्येकाचं योगदान कसं आहे. नाथांचं सगळ्यात मोठं काम आहे की यवनांची आक्रमणं व्हायला लागलेली आहेत आणि त्या काळात आपला धर्म बुडतोय की काय असं वाटत होतं. त्यामुळे प्रपंचाचा परमार्थ कसा करायचा, प्रपंचात राहूनच प्रपंच न सोडता परमार्थाच्या वाटेने जाताना भक्तिमार्ग कसा अवलंबायचा हे नाथांनी आपल्याला सांगितलं. स्वतःच्या उदाहरणावरनं आधी केले मग सांगितले. त्याच्यानंतर तुकाराम महाराज, थोडा फरक करताना मला असं वाटतं की प्रत्येकजण त्याच्या जागी श्रेष्ठ आहेत. तुलना हा कमी हा जास्त असा नाही, पण काळाच्या गरजेप्रमाणे प्रत्येकाच्या भक्तिमार्गात हा बदल होत गेला आणि तो बदल झाला नसता तर कदाचित तो भक्तिमार्ग तिथेच थांबला असता, आपल्यापर्यंत पोहोचू शकला नसता. त्यामुळे या सगळ्या संतांनी नामाचा महिमा एवढ्या मोठ्या प्रमाणात सांगितलेला आहे. तुकाराम महाराजांचं महत्त्व सांगताना मला असं वाटतं की माऊलींचा जो हरिपाठ आहे, जो नामपाठ आहे, जी वारकऱ्यांची संध्या आहे, प्रत्येक वारकऱ्याचा तो मुखोद्गत आहे खरोखर. आणि इतक्या भावनेने ती म्हणतात की गळा असू दे नसू दे पण तो भाव त्यांच्या शब्दातनं असा जिरपत असतो आणि आपली देखील समाधीची अवस्था येते त्या वारकऱ्यांकडनं नामपाठ हरिपाठ ऐकताना. पण तुकाराम महाराजांचं भाग्य असं आहे की पायीची वाहनं पायी बरी असं म्हणणारे तुकाराम महाराज माऊलींच्या हरिपाठाला सुरुवात जी होते ती तुकाराम महाराजांच्या अभंगाने होते. तुका आणि ज्ञाना
ही वारकऱ्यांच्या आणि तुमच्या आमच्या मर्मबंधातली ठेव आहे. विसरणं केवळ अशक्य आहे. कोण श्रेष्ठ आणि कोण गौण हा भावच वारकऱ्यांच्या मनात नाही आहे. त्यामुळे नाम हे साधन किती सोपं आहे. त्यासाठी वनांतरात जायला लागत नाही. आपसूक नारायण आपल्या घरी येतो हा सांगणारा तुकाराम महाराजांचा अभंग हा माऊलींच्या हरिपाठाची सुरुवात ज्यांनी होत होते. इतकं महत्त्व तुकाराम महाराजांना मिळालेले जातपात धर्म भागवत धर्माने मानलं नाही. 18 पगड जातीतले सगळे लोक माऊलींनी जी वाट दाखवली त्या भक्तिमार्गावरनं जाताना आपल्याला दिसतात. आणि तुकाराम महाराजांना समकालीन असलेले समर्थ रामदास स्वामी किती बोलावं. जसं गोंदवलेकर महाराज म्हणतात की नामावर बोलताना आयुष्यभर बोललं तरी ते कमीच आहे, त्यापेक्षा मौनात जाणं श्रेष्ठ आहे. तसं समर्थ रामदास हे संत आहेत. ते वारकरी संत आहेत. वर्षानुवर्ष पाय थकेपर्यंत म्हणजे शेवटपर्यंत त्यांनी वारी केलेली आहे. भारत भ्रमंती केल्यानंतर जेव्हा ते पंढरपूरला विठोबाच्या दर्शनाला आले तेव्हा त्यांना त्या जागी राम दिसला. कारण 17व्या शतकात नुसतंच सगळ्यांवर प्रेम करणारा आणि आपलंसं करून घेणारा, गळामिठी मारणारा फक्त विठ्ठल नकोता. त्याच्या कमरेवरचे हात काढून त्यात शस्त्र देण्याची काळाची गरज होती. पराक्रम याची गरज होती. पण म्हणजे विठ्ठल ही समर्थांची माऊली आहे. त्यामुळे वारकरी संत आहेत. पण त्या भक्तीला मी सुरुवातीलाच म्हटलं जी शक्तीची जोड दिली. आणि म्हणून मारुती राया हे समर्थांचं खरं समर्थ हे मारुती हनुमंताचाच अवतार आहे. त्यामुळे रामराया आणि मारुतीची भक्ती ही प्रत्येकाने कशी केली पाहिजे ही काळाची गरज म्हणून समर्थांनी भक्तीला शक्तीची जोड दिलेली आहे. असा हा पूर्णपणे 500-700 वर्षाचा इतिहास, ज्या इतिहासात भक्ती भक्ती आणि भक्ती. मला पहिलं भक्तीचं वैशिष्ट्य इथे या ठिकाणी असं सांगायला लागतं की भगवंताला प्रत्यक्ष भेटण्यासाठी अंतरंगातला भगवंताचं अस्तित्व जागं करण्यासाठी सतत त्याला हाका मारायला पाहिजे. आपण देखील रस्त्याने जाताना कोणी भेटतं आपल्या ओळखीचं, त्यांचं लक्ष नसलं तर हाका मारतो. ते हाक इकडे बघ असं मारत नाही, अत्यंत प्रेमाने हाक मारतो. म्हणजे व्यक्तीशी देखील प्रेमाने संवाद साधायला लागतो तर ती आपल्याकडे बघते. आपल्या चेहऱ्यावरचे भाव तिला बरे वाटले तर थांबते, नाही तर निघूनही जाते. मग साक्षात भगवंताला जर का आपल्याला प्राप्त करून घ्यायचं असेल तर आपल्या अंतरंगातल्या प्रेमाला भक्तीला ही जाग यायला पाहिजे. त्यामुळे साधन नाम याचा अर्थ असा की अंतरंगातल्या गुणांना फार छान गोंदवलेकर महाराजांनी म्हटलेलं आहे की प्रत्येकाच्या अंतरंगात एक फार छान आंतरिक सौंदर्य भगवंतांनी जन्माला घालताना प्रत्येकाला दिलेलं आहे. पण आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करतो. कोण आठ डोकत आहे, बहिरंग बरं आहे, हा असा आहे, त्या तसे आहेत, अमकं तसे आहे, हे असेच आहेत, अगदी शागाऊ आहेत, अगदीच हे, अशा प्रकारची सतत निंदा. आणि त्या निंदेमुळे आमच्या अंतरंगातलं सौंदर्य कधी बाहेरच येत नाही. ते मरून जातं, विचारतं, कुजतं, त्याची घाण येते आणि माणूस पण विसरतो, माणुसकीपासून लांब जातो. आणि त्यामुळे अंतरंगातल्या परमात्म्याला जर का जाग आणायची असेल तर नामाची नितांत गरज आहे. इतकी साधी सोपी सरळ खरं तर नामाची भक्तीची व्याख्या आहे. कसं ना आपण म्हणतो की जीव जन्माला येताना रडतो, आपण असं म्हणतो, पण संत म्हणतात तो रडत नाही, तो सोहम सोहम असं म्हणत म्हणत बाहेर येतो. वय वाढलं की जशी ही पण वाढते बुद्धी, म्हणजे बुद्धी का दुर्बुद्धी म्हणायचं ते प्रत्येकाने ठरवावं की तो कोहम कोहम म्हणायला लागतो. आणि मग परत मृत्यू दिसायला लागला, त्याची चाहूल लागली की कोहम जातं आणि परत सोहम सोहमच्या वाटेने तो जायला लागतो. हे सोहम म्हणजेच खरं तर ब्रह्म म्हणजेच आत्मा. आत्म्याचं सौंदर्य माझ्या मते या सगळ्या आपल्या वारकरी संतांनी विटेवर उभं केलं तो विठ्ठल.
तो आपला लाडका पांडुरंग, महाराष्ट्राचं ते दैवत. फार छान नामदेवांनी नामाबद्दल असं म्हटलेलं आहे की ओंकार जो आहे, नामा म्हणे नाम, ओंकाराचे मूळ ब्रह्म ते केवळ विटेवरी. त्यामुळे त्या विटेवरच्या पांडुरंगाला हाका मारा. हाका कशा मारा? अंतरंगापासनं. मी तर अंतरंगापासनं म्हणत नाही, सगळी आपली ऊर्जा जी आहे ती नाभीमध्ये आहे. त्यामुळे नाभीपासनं त्याला हाका मारा. आपण जसं म्हणतो ना, बेंबीच्या देठापासनं ओरडू नको रे, तसं भगवंताला प्रेमाने हाका मारताना नाभीतली सगळी ऊर्जा जागी होईल अशा त्याला हाका मारा. भगवंताचं एक खरंच व्रत आहे की माझ्या भक्तांसाठी मी आहे. योगक्षेमम वहाम्यहम, गीतेतलं वचनच आहे. भगवंताने अर्जुनाला सांगितलेलं ते भगवंत आपल्यासाठी आहे. त्यामुळे नाम याचा सगळ्यात सोपा अर्थ तू आहेस, मी नाही. करता करविता कोण आहे? भगवंत आहे. मी तुझं लेकरू आहे. झाडावरचं पानसुद्धा तुझ्या परवानगीने हलतं तर माझं काय आहे? मी केवळ एक प्याद आहे आणि तू जसा मला सरकवशील तसा मी तुझ्या पूर्णपणे आज्ञेत आहे. त्यामुळे नाम याचा अर्थ न मम. आपण सर्वसामान्य माणसं, मी हे केलं, मी ते केलं, मी आज अमक्या वाजता उठले, आज मला तिकडे जायचं आहे, आज मला हा असं म्हणाला, आज मला तसं म्हणाला, गेले त्यांनी लक्षच दिलं नाही, मी 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 किती ठिकाणी आपलं मी पण हे सतत असं उसळ्या मारून वर येत असतं. त्यामुळे न मम, माझं काही नाही. काय समर्थ सुंदर सांगतात. तो खरोखर समर्थ असं म्हणतात की मी करता ऐसे म्हणसी तेणे तू दुःखी होसी, राम करता ऐसे म्हणसी तेणे यश कीर्ती प्रताप. त्यामुळे यश पाहिजे, आनंद पाहिजे, शांती पाहिजे, समाधान पाहिजे, हे नक्की आहे. पण ते मिळण्यासाठी ज्या वाटेने जायचं आहे भक्ती मार्गाने, त्या वाटेनेच तुम्ही लोक जात नाही. आणि मग म्हणता काय, परमेश्वराला बोललं होतं आमच्या नशिबातच नाही. हे बरोबर नाही. आणि म्हणून मना सज्जना भक्ती मार्गाची जाणं. भक्ती मार्गाने जाणं म्हणजे समर्थांनी या 4थ्या दशकात जी नामस्मरण भक्ती सांगितलेली आहे ती करणं असं आहे. दासबोध म्हणजे समर्थांचं चालतं बोलतं चरित्र आहे. आणि समर्थांच्या शब्दात ते ऐकणं म्हणजे दासबोधाचा अभ्यास करणे. समर्थांनी देह ठेवल्यानंतर समर्थांवर कितीतरी चरित्र निघाली, पण दासबोध हे आत्मचरित्र एकमेव आहे की ते समर्थांच्याच भाषेत आपल्याला ऐकायचं आहे. त्यामुळे दासबोध हा पारायणाचा ग्रंथ नाही. जे पारायण करू नका असं मी म्हणत नाही आहे, अजिबात म्हणत नाही आहे, पण तो आयुष्यात लावण्याचा ग्रंथ आहे. तो जीवन ग्रंथ आहे. त्यातला प्रत्येक शब्द अंतरंगात पोचवून भक्तिमार्गाला जाग आणून त्या वाटेने आपण जायचं आणि असंख्यांना बरोबर घेऊन जायचं. आपल्या अनुकरणातनं इतर जण आपल्याबरोबर येतील. हे दासबोधाचं अगदी थोडक्यात खरं तर सार आहे. त्यामुळे दासबोधाच्या बाबतीत पहिलं महत्त्वाचं वचन आपल्याला नामस्मरण भक्तीच्या बाबतीत असं म्हणता येईल की भगवंताचं सतत नाम घेतल्यामुळे पहिलं काय होतं तर मीपणाला मरण येतं. देहबुद्धी जी आहे, जे द्वैत आहे, त्याला पहिलं मरण येतं आणि त्यामुळे अहंकार पूर्णपणे संपून जातो. मनापासून भजन पूजन कीर्तन करायचं म्हणजे काय करायचं? मग षोडशोपचारी पूजा करा. त्या सगळ्याला वस्तूंना महत्त्व आहे. पण समर्थ आपल्याला मानसपूजेच्या वेळेला नामस्मरण भक्तीच्या ठिकाणी आपल्याला असं सांगतात की भगवंतानीच सगळ्या ज्या वस्तू निर्माण केल्या त्याच त्याला देण्यापेक्षा आपल्याजवळ अशी एक वस्तू आहे, ठासून भरली आहे ती आपल्यात, जी भगवंतानी दिली नाही आहे, ती त्याला द्या. ती नाही त्याला चिकटणार. आम्हाला चिकटलेली आहे ती देऊन मोकळे व्हा. जसं गंगेमध्ये किती पापी लोकांनी स्नान केलं तरी गंगा नाही अपवित्र होत. कधी आपण पवित्र होतो, पण त्याचा अर्थ आपण असा लावतो, पाप करावं, बुडी मारावं, पवित्र व्हावं, परत बुडी मारावी, परत. हा त्याचा अर्थ नाही आहे.
आणि म्हणून पवित्र, सोज्वळ, शांत, समाधानी, आनंदी या ज्या सगळ्या वृत्ती आहेत त्या नामस्मरणामुळे आपल्यातले जे दोष आहेत ते हळूहळू हळूहळू वितळायला लागतात, ते नष्ट होतात. आणि म्हणून नामस्मरण भक्तीच्या बाबतीत नामाचं महत्त्व सांगताना दासबोधाचं जे सूत्र आहे, अवगुण सांडिता जाती, उत्तम गुण अभ्यासिता येते, साधना करायला पाहिजे. त्यामुळे भक्ती आणि ज्ञान समर्थ असं म्हणतात, हातात घालून जातात. मग ज्ञानाची दासबोधात नामस्मरण भक्तीची व्याख्या करताना समर्थाने फार सुंदर दासबोधात त्याची व्याख्या नामाचं महत्त्व समजून घेताना केलेली आहे की ज्ञान म्हणजे काय. ज्ञान म्हणजे पुस्तकी ज्ञान नाही. इन्फॉर्मेशन ही नुसती माहिती आहे, नॉलेज त्याच्या थोडी पुढची पायरी आहे. आणि विजडम, हे विजडम जे आहे ते प्राप्त करून घ्यायचं असेल, साक्षात्कारापर्यंत पोचायचं असेल तर तुमच्या आमच्यासारख्या सर्वसामान्य माणसांना भगवंताच्या प्राप्तीकरता जी अनेक साधनं आहेत त्यातलं सगळ्यात सुलभ, सोपं, बिनखर्चित, वेळ त्याच्यासाठी द्यायला लागत नाही, मोडायला लागत नाही, असं सगळ्यात सुंदर प्रापंचिकांसाठी साधन आहे ते म्हणजे नाम. ती म्हणजे नामस्मरण भक्ती आहे. म्हणून प्रत्येकाने ती करावी, ज्याच्यामुळे आम्हाला जीवनाचा अर्थ समजतो. ज्यांनी दासबोध पचवला ना, मी वाचला म्हणत नाही, ज्यांनी दासबोध पचवला ना त्याची आपोआप भक्तिमार्गाची वाट सुरू झाली शेवटच्या श्वासापर्यंत. आणि म्हणून ज्ञानाची व्याख्या करताना अध्यात्म, आत्मज्ञान, आपली आपल्याला ओळख होणं याच्यावर समर्थांनी मोठा भर दिलेला आहे. आणि म्हणून ज्ञानाची व्याख्या करताना समर्थांनी दासबोधात असं आवर्जून सांगितलं आहे की ज्ञान म्हणजे नेमकं काय आहे. तर ऐक, ज्ञानाचे लक्षण, ज्ञान म्हणजे आत्मज्ञान, पहावे आपणासी आपण, त्या नाव ज्ञान. त्यामुळे ज्ञान आपल्याला बुद्धी दिलेली आहे, पण ती कुठल्या मार्गाने आपल्याला न्यायची आहे त्यासाठी मनही दिलेलं आहे, भावनाही दिलेल्या आहेत, षड्रिपूही दिलेले आहेत. पण त्याच्यावर आधिक्य कसं, त्याच्यावर अधिराज्य कसं करायचं हे नामस्मरण भक्तीच्या वाटेने जाताना माणसाच्या अंतरंगातल्या आत्मिक ज्ञानाला जाग येते. आणि मग आत्मिक समाधान, आत्मिक शांती आणि आत्मिक आनंद या गोष्टी आपल्याला सहजपणे मिळतात. पण सहजपणे मिळतात हे सांगताना प्रयत्नांती परमेश्वरी सांगायला समर्थक विसरलेले नाही आहेत. त्यामुळे दासबोधातला जो 4था दशक त्यात नवविधा भक्ती दिलेली आहेत. आता नवविधा भक्तीचंही थोडंसं विश्लेषण मला इथे करावंसं वाटतं की श्लोक बीक सगळ्यांना माहिती आहे. श्रवण ही पहिली भक्ती आहे, कीर्तन ही दुसरी भक्ती आहे, विष्णुस्मरण आहे, पादसेवन आहे आणि शेवटची 9वी जी आहे ती आत्मनिवेदन आहे. पण मला जास्त आज नामस्मरण भक्ती निवडायचं माझ्या मनातलं कारण असे, जो अर्थ मला लागला म्हणजे समर्थांनी तो जागवला. अजून कुठे समर्थांचं बोट धरण्या इतकी प्रगती नाही आहे, पण समर्थ आहेत, ते आपल्यासाठी आहेत. तो प्रवास आपला आहे. एवढं तरी निदान अक्कल 70ला आली आहे, हेही नसे थोडं कसं म्हणावंसं वाटतं. त्यामुळे समर्थांनी श्रवणभक्ती ही पहिली पायरी, या 9 पायऱ्या आहेत, सोयीसाठी केलेल्या आहेत. सगळ्या भक्ती एकत्रित खरं झालेल्या आहेत, पण तरी ही तिसरी जी नामस्मरण भक्ती आहे, विष्णूचं स्मरण ही जी भक्ती आहे, या 3ऱ्या पायरीपर्यंत आपण जर का पोचलो ना तर पुढच्या ज्या 6 पायऱ्या आहेत त्या भक्तीतच समाविष्ट झालेल्या आहेत. त्यामुळे पहिल्या ज्या 2 पायऱ्या आहेत, श्रवण आणि कीर्तन, त्या बहिरंगाच्या पायऱ्या आहेत. श्रवण आपण ऐकतो, कीर्तन काही ऐकू आल्यानंतर मग आपण बोलतो, पण बोलतो म्हणजे जे ऐकलेलं आहे ते बोलतो. ही बहिरंगाची पायरी महत्त्वाची आहे. बहिरंगाची आहे म्हणजे महत्त्वाची नाही असं नाही, कारण त्या विठूच्या बाह्यांगाच्या दर्शनातूनच तुकाराम महाराजांचे अभंग बाहेर आलेले आहेत. विठ्ठल विटेवर कसा उभा आहे, फार सुंदर तुकाराम महाराजांचा तो अभंग आहे. त्यामुळे दर्शनाला महत्त्व आहे, पण दर्शनापाशी थांबायचं नाही आहे.
अंतरंगाला अंतरंग भिडवलं गेलं पाहिजे. ती जी पायरी आहे ती नामस्मरणाची पायरी आहे. त्यामुळे नामस्मरणापासून या नवविध भक्तीच्या ज्या पायऱ्या सुरू होतात, ती अंतरंगाची पहिली पायरी आहे ती नामस्मरण आहे. कारण आधी तुम्ही वैखरी वाणींनी नाम घ्या. तुम्ही तुमचं नाम घ्या, तुमच्याच कानाने ऐका, त्या अंतरंगापर्यंत पोचवा. तिथे स्थिर झालं की हरिपाठात माऊलींनी सांगितले तेच दासबोधात नामस्मरण भक्तीत समर्थही सांगतायत की सुरुवातीला मी वैखरी वाणींनी नाम घेते, ऐकते, अंतरंगातल्या सौंदर्याला जाग येते. तिथे जो भगवंताचं अस्तित्व आहे त्याला आनंद होतो. आणि एक वेळ हरिपाठाच्या शेवटच्या 67व्या अभंगात माऊली असं म्हणते की सुरुवातीला वैखरी वाणीने नाम घेता घेता जे समर्थांनी सांगितले, प्रभाते मनी राम चिंतित जावा, ते सतत वैखरी वाणीने नाम घेतल्यानंतर ते इथपर्यंत पोचतं. मग ते नाभीपर्यंत जातं आणि मग तिथली ऊर्जा भगवंत नाम घेतो आणि मी ऐकते, इथपर्यंत नामस्मरणाने आपली अवस्था आत्मनिवेदनापर्यंत जाऊन पोचते. आणि जिथे आपुलाची आपणाशी संवाद, जे तुकाराम महाराजांनी फार सुंदर त्याचं महत्त्व सांगितलं आहे, माऊलींनी सांगितलं आहे, दासबोधात समर्थांनी तर जिथे तिथे सांगितलेलं आहे. त्यामुळे नामस्मरणाच्या पायरीवर पहिल्या 2 पायऱ्यांचा प्रवास करत करत आपण तिथे येऊन पोचलो आणि तिथे स्थिर झालो. चंचलता गळून पडली, नामाने मनाला स्थैर्य आलं, शांतता आली. अखंड नामस्मरण मी करत राहते, जे आपल्याला जनाबाईंनी सांगितलेलं आहे की भांडता कांडता जेवता झोपता काय करा नाम घ्या. कर्म केल्याशिवाय माणूस जिवंत राहणं शक्य नाही. कर्म करणं सोपं आहे, न करणं अवघड आहे. म्हणून जे जे तुम्ही कर्म कराल ते कोणाला अर्पण करा? ते भगवंताला अर्पण करा. म्हणजे कर्मयोगातच नामयोग आहे. कर्मयोग हीच नामपूजा आहे. म्हणून जे जनाबाईंनी म्हटले, दळिता कांडिता तुझं गाईनं अनंता, किंवा फार सुंदर तिने सांगितले, नाम विठोबाचे घ्यावे मग पाऊल टाकावे. त्यामुळे जनाबाई जगली आणि तिच्या जगण्याच्या तत्त्वज्ञानाचे अभंग झाले. आधी केले मग सांगितले. त्यामुळे श्रवण भक्ती 1 मिनिटात महत्त्व सांगते, कीर्तन भक्तीचं महत्त्व सांगते. कुठलीही भक्ती कमी नाही, गौण तर नाहीच नाही. फक्त एक एक पायरी आपल्याला पहिलीतनं दुसरीत जायचं आहे, दुसरीतनं तिसरीत जायचं आहे, तिसरीतनं चौथीत. अलीकडे 9वीच्या परीक्षा लवकर होतात आणि 10वीचा अभ्यास मार्चपासून सुरू होतो. म्हणजे नामस्मरणाच्या भक्तीच्या पायरीवर आपण उभे राहिलो की आपोआप पुढचा प्रवास आपला सुरू होतो. आणि भगवंत बाहेर नाही आहे, भगवंत आतच आहे आणि त्याच्याशी नित्य संवाद करायची साक्ष आपल्याला पटते. म्हणून नामस्मरणाची पायरी अत्यंत महत्त्वाची आहे. याचा अर्थ पुढच्या गौण आहेत का? नाही. पण तिथे जिंकलं. जसं आपण MA झालो की कोणी विचारत नाही 4थी पास आहेस ना, तसं नामस्मरणाच्या पायरीवर आपण उभे राहिलो. मी थोडंसं हे संतांच्या नामामधनं थोडं स्पष्ट करायचा प्रयत्न करते. ज्ञान म्हणजे आत्मज्ञान, आपली आपल्याला ओळख होणं. स्वतःला ओळख झालं ना की हे बाह्यवृत्ती आहेत त्या आपण थांबवतो. म्हणजे नामाची ज्ञानदेवांची पायरी पहिली आहे श्रवण म्हणू आपण, 9 पायऱ्या सांगते. त्या ज्ञान आपलं आपल्याला झालं ना की आपोआप भगवंत इथेच आहे, त्याला हाका मारा. म्हणजे नामदेवांची म्हणजे नामस्मरणाची पायरी सुरू होते. नामस्मरणाची पायरी सुरू झाली की मग आपल्या पूर्णपणे लक्षात येतं की प्रपंचन परमार्थ हातात हात घालून जातात. मग एकनाथांच्या पायरीवर उभे राहतो. नाथांच्या पायरीवर उभे राहिलो आणि आयुष्यातलं मध्य काय आहे, कर्तव्य काय आहे, व्रतस्थ वृत्तीने राहणं म्हणजे काय हे समजल्यानंतर मग मनात असं येतं, अरे तू का राम, मी पण राम आहे ना, माझ्यातही राम आहे. म्हणजे तुकारामाची 4थी पायरी आली. तुकारामाची पायरी आल्यानंतर मग आपल्या लक्षात येतं की रामाची भक्ती केल्याशिवाय
कुठलाही पर्याय नाही. कारण राम म्हणजे चैतन्य, राम म्हणजे आनंद, राम जगावा आणि कृष्ण गावा. रामकृष्ण हरी या जपाचं महत्त्व वेळ राहिला तर शेवटी सांगीन मी, पण राम जगायचा आहे. तो प्रापंचिकांचा खऱ्या अर्थाने आदर्श आहे. सगळ्या नात्यात श्रेष्ठ आहे राम. मी वळत नाही रामाकडे, तेच सुरू होईल नाही तर. आणि मग रामाचा दास व्हावं म्हटल्यानंतर मी परत थोडी मागे येते की निवृत्ती आणि प्रवृत्ती याचा अर्थ रामाचा दास झाल्यानंतर लक्षात येतो. त्यामुळे प्रवृत्ती आणि निवृत्ती हे एका मनाचं संमोहन आहे, एका नाण्याच्याच दोन बाजू आहेत. हे हळूहळू रामाचं दास झाल्यानंतर आपल्याला समजतं. त्यामुळे कुठे एका रेषेवर निवृत्ती आहे आणि त्याच रेषेवर प्रवृत्ती कुठे सुरू झाली आहे हेही आपल्याला नामस्मरणामुळे रामाचं दास्यत्व समर्थांनी पत्करलं तसं स्वीकारल्यानंतर मग ते आपल्या लक्षात येतं. आणि मग मुक्ताई माऊलीची आत्मनिवेदनाची पायरी आपल्याला मिळते. हे कुठले संत श्रेष्ठ गौड हा प्रकारच नाही आहे. सगळे हातात हात घालून जात आहेत, माऊलींपुढे नतमस्तक झालेले आहेत. त्यामुळे या 9 पायऱ्यांच्या बाबतीत पहिली श्रवणाची पायरी आहे. तुम्ही अत्यंत मनापासून श्रवण करताय, अगदी जीवाचा कान करून समर्थ ऐकतायत, याचा खूप मला आनंद आहे. पण कधीतरी लक्ष विचलित होतं. मला नेहमी असं वाटतं की कदाचित माझी मतं जुनी असतील, पण मला अजून आकाशवाणी त्याच्यावरचे कार्यक्रम आवडतात. कारण मस्त डोळे बंद करून ते श्रवण आतपर्यंत जातं. दूरदर्शनवर माणूस दिसतो आणि बोलतो, मग त्या बोलण्यापेक्षा लक्ष जातं असं, अरे माशी बसली आहे का, आज काय मेकअप केला, आज अमकं आहे का, तमकं आहे का, बोलण्याची पद्धत काय आहे, थोडं लक्ष मला वाटतं आपलं विचलित होतं. का निदान माझं होतं, म्हणजे माझी कमतरताही असेल. आणि त्यामुळे फक्त श्रवण हे महत्त्वाचं आहे. पण ते श्रवण कसं करावं हे श्रवण भक्तीच्या बाबतीत पहिल्या पायरीवर समर्थ इतकं सुंदर सांगतात की जे गोंदवलेकर महाराजांनी म्हटलेलं आहे. म्हणजे परत परत गोंदवलेकर महाराजांचे उल्लेख येणार आहेत. कारण आत्ताच्या काळातला कलियुगातला भगवंताचा अवतार जर का कोण असेल तर ते ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज आहेत. त्यामुळे समर्थांच्या बरोबरीने नामस्मरण भक्तीवर बोलताना गोंदवलेकर महाराजांचे उल्लेख येणं केवळ न येणं शक्य नाही. जयाचा जनी जन्म नामार्थ झाला, जयाने सदा वास नामात केला, जयाचे मुखी नित्य नामकीर्ती, नमस्कार माझा सद्गुरू ब्रह्मचैतन्य मूर्ती. त्यामुळे गोंदवलेकर महाराजांचे उल्लेख सतत येणारच आहेत. आणि गोंदवलेकर महाराजांना स्वतःच्या प्राणापेक्षा दासबोध हा ग्रंथ अत्यंत प्रिय होता. त्यामुळे तो नामाचाच अवतार आहे असं आपल्याला म्हणता येईल. गोंदवलेकर महाराजांनी असं म्हटलं आहे की श्रवण म्हणजे काय, श्रवण म्हणजे ऐकलेलं स्मरणात ठेवून त्याची कृती केली. जे महाराज सतत सांगतात की वाचा कमी, हे वाचलं ते वाचलं ते वाचलं याच्या वाटेने जाऊ नका, कमी वाचा, वाचलेलं लक्षात ठेवा आणि जास्तीत जास्त ते कृतीत आणण्याचा प्रयत्न करा. ते जेव्हा तुम्ही कृतीत आणाल तेव्हा खऱ्या अर्थाने श्रवण भक्ती. डोळे फिरतायत, पानं उलटतायत असं नाही कधी करून चालत. एकच एक मनावर आयुष्यभर बिंबवायचं आणि ते लोकाला सांगण्यापेक्षा कृती करायची. आणि कृतीची जी नक्कल लोक करतात ना ती महत्त्वाची. आणि म्हणून श्रवण याचा एक बारीकशी गोष्ट सांगते मी. बापरे घड्याळ धावते. श्रवण म्हणजे गोष्ट अशी आहे की बिरबल बादशाह आणि अकबर आणि बिरबल विद्वत्तेच्या चातुर्याच्या गोष्टी. एकदा बादशहाने आपल्या दरबारात 3 सारख्या मूर्ती आणल्या. तंतोतंत सारख्या मूर्ती होत्या. 3-4 दिवस बादशाह यात काही फरक आहे का बघत होता, पण काही फरकच त्यात त्याला दिसत नव्हता. मग मदतीला कोण, बिरबल. तो बिरबलाला म्हणतो दरबारात या 3 मूर्तीमध्ये फरक काय आहे ते सांग. बिरबलही विचार करतो आणि त्याला एक दिवस असा शोध लागतो, सूक्ष्म निरीक्षणातनं शोध असा लागतो की पहिली, दुसरी, तिसरी मूर्ती आहे. पहिली जी मूर्ती आहे तिच्या कानाला एक बारीकसं भोक आहे. दुसरी जी मूर्ती आहे तिच्या मुखाला एक भोक आहे.
आणि तिसरी जी आहे ते दिसत नाही पण ते अंतरंगाला. अर्थ असा आहे, कानाला भोग म्हणजे ऐकलेलं इकडून तिकडून गेले वारे, काहीही आठवत नाही. स्वतःची परीक्षा घेऊन बघा. आम्ही श्रवण करतो हे नक्की आहे, आम्हाला ते आवडतंय, पण आत किती पोचलंय, तिथे ते किती स्थिर झालंय त्यालाही तितकंच महत्त्व आहे. तेव्हा पहिल्या मूर्तीच्या कानाला भोग पडणं म्हणजे नळी कुंकिली सोनारे इकडून तिकडून गेले वारे. दुसरं मुखानी. फार छान झालं हो काल शंकराभ्यंकरांचं प्रवचन. काय बोलतात, काय बुद्धिमत्ता आहे, काय पाठांतर आहे, काय पद्मासनात बसणं आहे, आणि देवानी गळा सगळं भरभरून या माणसाला, एकाच माणसाला दिलेला आहे. अहो पण त्यांनी काय सांगितलं ते सांगा ना. काहीही सांगता येत नाही. म्हणजे परत इथेही सगळं बंदिस्त आहे. ती मधली मूर्ती झाली. आणि तिसरी जी मूर्ती आहे तिने सगळं अंतरंगात साठवलेलं आहे. आणि आपला अधिकार थोडा थोडा वाढत गेला तर जे जे आपण असे ठावे ते ते सकलांची द्यावे. या भक्ती मार्गाने जायचं आहे. ही तिसरी मूर्ती आहे. त्यामुळे श्रवण कानाला भोग ठेवून करायचं, मुखाला भोग ठेवून करायचं. हे सगळं गळून गेलेलं आहे. तिथे जा, ते फार छान बोलतात, इतपत ठीक आहे, पण काय बोलतात ते सांगा, आम्हाला जायला वेळ नाही. ते काहीही सांगता येत नाही. असं श्रवण नसावं. कृतीतून श्रवण सगळ्यांपर्यंत पोचवता यायला पाहिजे. कीर्तनाचं तर मी काय सांगू, लावू ज्ञानदीप लावू जगी, नाही काय पहिली वेळ नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावू जगी. म्हणजे त्या काळात कीर्तन हे जनजागृतीचं एक फार मोठं साधन होतं. त्याला साध्याचीही जागा घेता येते, इतकं कीर्तन आहे. कीर्तनात काय होतं, कीर्तनात परमेश्वरच अत्यंत आनंदी होतो. नामदेव हे महाराष्ट्रातले कीर्तनकार, नारद मुनींची त्यांना उपमा दिली जाते. त्यामुळे नामदेव कीर्तन करी कीर्तनी नाचे पांडुरंग. प्रत्यक्ष भगवंताला आनंद होतोय, हे कीर्तनाचं महत्त्व आहे. त्यामुळे नामदेवांनी कीर्तन महाद्वारापासून वाळवंटापर्यंत आणलं, चंद्रभागेच्या वाळवंटी आणलं, आणि तुकाराम महाराजांनी ते देवळात आणि घरोघरी पोचवलं. त्यामुळे नामदेव कीर्तन करी कीर्तनी नाचे पांडुरंग, आणि तुका झालासे विठ्ठल. तुकाराम कीर्तन करताना स्वतःच पांडुरंग होऊन जात आहेत. हा त्यातला फरक आहे. आणि पुढचे तर कीर्तनकार आमच्या अंतरंगातच जाऊन बसलेले आहेत. त्यामुळे कीर्तनाने भगवंताला आनंद होतो, आमच्या अंतरंगातल्या चैतन्याला आनंद होतो, आणि कीर्तन हे समाज जागृतीचं एक अत्यंत परिणामकारक माध्यम आहे. पण ही दोन्हीही जी पहिल्या 2 पायऱ्या आहेत त्या बहिरंगाच्या आहेत. खरं कीर्तन म्हणजे जाहीर लोकार्पण आहे. कीर्तन म्हणजे नामाचा केलेला गजर आहे. आणि तुकाराम महाराज असं म्हणतात की वैयक्तिक उपासनेपेक्षा समर्थांनी सामूहिक उपासनेवर भर दिलेला आहे. सगळ्यांनी एकत्र येऊन जर का नामाचा गजर केला तर भगवंतांनी अर्जुनाला असंच सांगितलेलं आहे की मी हिमालयात जे हे करतात, समाधी लावून बसतात, तिथे असतोच असं नाही, पण मी जिथे प्रेमाने नामाचा गजर चालतो तिथे मात्र मी असतोच असतो. आणि म्हणून नामाचा गजर हे कलियुगात तर अत्यंत श्रेष्ठ साधन आहे की ज्या साधनाकडून आपल्याला साध्याकडे जाता येतं. त्यामुळे नाम याचा सगळ्यात सोपी व्याख्या सांगते, आणि समर्थांनी नामाबद्दल जे जे सांगितलं आहे त्याच्याकडे वळते. नाम याचा अर्थ भगवंतांनी आपल्याला जी एक आंतरिक शक्ती दिली आहे, आणि त्या आंतरिक शक्तीमुळे सतत आत डोकावा, अंतरंगातल्या सौंदर्याला जाग आणा. पण आपण सहसा अंतरंगात डोकावण्यापेक्षा आपण बहिर्मुख वृत्तीची माणसं असतो. आणि म्हणून जे आम्ही आमच्या मनाला सतत बाह्यांगात डोकावून उलटं केलं आहे त्याला सुलटं केलं की नाम सुरू होतं. हे मनाला समर्थांनी मनाच्या श्लोकात दासबोधात केलेला उपदेश म्हणजे नाम. मनाच्या ऐवजी त्या मनाला उलटं केलं की बहिरंगाकडे वळण्यापेक्षा ते अंतरंगाकडे वळतं आणि नाम सुरू होतं.
ते मनाला स्थिर करणारा बहुगुणी रामबाण उपाय म्हणजे काय असेल? रामबाण म्हणजे काय? जिथे मारलाय तिथे बरोबर तो लागणार, इकडे तिकडे तो जाणार नाही म्हणजे रामबाण. त्यामुळे नाम हे असं आहे की जे बरोबर जो परिणाम अंतरंगावर व्हायला पाहिजे तो परिणाम होतो. त्यामुळे नामस्मरणाचं, भक्तीचं, दासबोधातलं महत्त्व सांगताना 3 पायऱ्या सांगते आणि प्रत्यक्ष हे जे सगळं समर्थांनी सांगितले ते उदाहरण देत देत एकीकडे सांगायचा प्रयत्न करते जो काय वेळ आहे त्याच्यात. नामस्मरण भक्तीकडे वळण्यापूर्वी 3 पायऱ्यांपैकी पहिली महत्त्वाची पायरी स्वतःला विसरा आणि स्वतःला ओळखा. आता हे विसरा आणि ओळखा म्हणजे काय प्रकरण आहे? विसरा म्हणजे अहंकार विसरा, नम्रतेला जाग येऊ दे. म्हणजे तुम्ही कोण आहात, तुम्ही कोणीही नाही आहात, ही खरी आपली ओळख आहे. आणि ती ओळख झाल्यानंतर भक्तिमार्ग सुरू होतो आणि 3ऱ्या पायरीपर्यंत आपण पोचतो. ही पहिली पायरी झाली. दुसरी पायरी स्वतःला ओळखल्यानंतर ती ओळख नित्याची, नित्य नेमाची होण्यासाठी स्वतःत परिवर्तन घडवून आणा. परिवर्तन घडवून आणा याचा अर्थ जे जे माझ्या नशिबात आहे त्याला बोल लावत बसण्यापेक्षा ते मान्य करून टाका. ठेविले अनंते तैसेची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान. त्यामुळे समाधान, आनंद, शांती ह्या बाजारात पैसा फेकून मिळवायच्या गोष्टी नाही आहेत. त्याचं स्थान कुठे आहे? तर त्याचं स्थान माझ्या अंतरंगात आहे. हे परिवर्तनाला सामोरे जा. आणि 3री महत्त्वाची पायरी अंतरंगाची साक्ष पटेपर्यंत परिवर्तन जे जे होईल, एकच परिवर्तन आयुष्यात नसतं. जीवनाच्या प्रत्येक वळणावर आपल्याला बदलायला लागतं. जो बदलत नाही थांबला तो चांगला. त्यामुळे परिवर्तन कसं कसं करायला लागतं? गोंदवलेकर महाराजांनी 365 दिवसांच्या प्रवचनात नामाचं महत्त्व सांगताना इतकी सोपी सोपी सुंदर सुंदर उदाहरणं दिलेली आहेत की असं वाटतं गोंदवलेकर महाराजांना मीच दिसले ते की काय. आणि म्हणून माझं नाव, माझ्या नावाने त्यांनी ही सगळी उदाहरणं दिली आहेत की काय. जसं दासबोध ग्रंथ वाचून जगाला हसवणारे पु ल देशपांडे, माहीत नाही तसं कोणाला शक्यच नाही. पु ल देशपांडे असं म्हणाले ते दासबोधातली मूर्खाची लक्षणं वाचताना की समर्थांनी दासबोधात माझा कसा फोटो काढून ठेवलाय, समर्थांना मीच कसा दिसलो, ही सगळी लक्षणं माझ्यात आहे आणि आत्तापर्यंत मला दुसऱ्याच्यातली दिसत होती. मी अंतरंगात कधी डोकावलंच नाही की सगळी लक्षणं माझी आहेत आणि ती सगळी मूर्खाचे अवगुण गेल्याशिवाय माझ्यातल्या गुणांना कशी जाग येणार. अवगुण सांडिता जाती उत्तम गुणात धरिता येते. हे दासबोधातल्या नामस्मरण भक्तीचं फार मोठं महत्त्व आहे. म्हणून या 3 पायऱ्या परिवर्तनाला खरंच सामोरं जायला लागतं. लहान असतो तेव्हा आईवडिलांच्या छायेत असतो. मग स्वतःला थोडे पंख फुटतात. मग त्या पंखांना कवेत भरणारा आपल्याला साथीदार मिळतो. मग पुढे मुलं बाळं, मग आजी पण, या सगळ्याला मला वाटतं आपण सामोरं जायला लागतं. या प्रत्येक ह्याच्यात समरसून आनंद आपल्याला घ्यायला लागतो आणि प्रपंचाचाच परमार्थ करायला लागतो. इतकी परिवर्तनं आयुष्यात आपली असतात त्याला सामोरं जा. आता नामस्मरण भक्तीला या 3 पायऱ्यांवर आपण कुठे आहोत हे प्रत्येकाने स्वतः डोकावून ठरवावं आणि शेवटच्या पायरीपर्यंत जायचं आहे. परिवर्तनाला सामोरं गेल्याशिवाय पर्याय नाही हा दृढ निश्चय करायचा आहे आणि मग दासबोध वाचायला सुरुवात करायची. वाचता वाचता आपण तो आत घेऊयात. आत घेतल्यानंतर तो कृतीत आणण्याचा प्रयत्न करूयात. म्हणजे तो जीवनग्रंथ कसा आहे ते आपल्याला समजू शकेल. सगळ्याच गोष्टी आपल्याला वेळाअभावी वाचता येणार नाही आहेत, पण समर्थांनी असं सांगितलेलं आहे की श्रवण, कीर्तन आणि त्यातूनच पुढे आपण येतो ते नामस्मरण भक्तीकडे येतो. नामाबद्दल मला वाटतं काही उदाहरणं देऊन मी बोललेली आहे, पण समर्थांनी नामभक्तीत पहिली महत्त्वाची गोष्ट अशी सांगितली आहे, स्मरण देवाचे करावे. आता देवाचं स्मरण करायचं म्हणजे काय? आम्हाला नको त्या किती गोष्टी आठवतात नाही, आणि बहुतेक सगळ्यात त्रासदायक गोष्टी, दुःख ज्याचं झालं ते संकटन दुःखच आठवतात. आपण यादी केली ना तर सकारात्मक भाग आयुष्यात जास्त असतो आणि नकारात्मक भाग खरं तर कमी असतो. पण आम्ही नकारात्मक भागाचा डोंगर उभा करतो, जमलं तर हिमालयसुद्धा उभा करतो.
आणि मग सकारात्मक त्यात मारलं जातं. त्यामुळे कुंतीचं जे वचन आहे की भगवंता मला नित्य संकट दे, कारण आपण माणसं अशी असतो की आनंदात नाही त्याची आठवण होत. आनंद झाला तर पेढे ठेवतो त्याच्या पुढे, पण न खात्या देवालाच नैवेद्य असतो, कारण तो नंतर आम्हालाच मिळायचा असतो. आणि म्हणून स्मरण नित्य भगवंताचं ठेवावं. विस्मरण ही आमच्यावरची आपत्ती आहे आणि भगवंताचं स्मरण ही खरी आमची संपत्ती आहे. आणि प्रत्येकाला संपत्ती हवी असते, पण मला ती आर्थिक संपत्ती, बँक बॅलन्स असं म्हणायचं नाही आहे. अंतरंगातल्या देवाचं नित्य स्मरण ही आपलं जगणं आहे, ते समर्थांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे. नाही तर मृत्यू दिसला, भीती वाटली की मग भगवंत भगवंत भगवंत. त्या अजामेळाला ठीक आहे, नारायण 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 मुलाचं नाव घेतलं आणि त्याला सद्गती मिळाली, पण आपलं तेवढं भाग्य आहे का हे आपण आधी पारखावं. आणि म्हणून समर्थ असं सांगतात की नामदेव महाराजांनी स्मरण विस्मरणाच्या बाबतीत खूप छान सांगितलेलं आहे की नाम ज्याने घेतले सर्व काळ, गोड झाला त्याचा अंतकाळ. समर्थ आपल्याला नामस्मरण भक्तीत सांगतात की शेवटचा श्वास नामातून सुटायला पाहिजे, पण त्यासाठी आधी रंगीत तालीम आयुष्यावर करायला पाहिजे ना. साधं 3 तासाचं नाटक करतानाही किती वेळ रंगीत तालीम करतो. मग जर का शेवटचा श्वास नामातून सुटायचा असेल, भगवंतमय होऊन जायचं असेल, तर आयुष्यभर रंगीत तालीमच केली पाहिजे. म्हणजे एक एक पायरी आपण कसे वर जातो. त्यामुळे स्मरण देवाचे करावे, अखंड नाम जपत जावे. जप करणं, मग तो स्मरणे म्हणजे माळेवर करा, तो बोटांवर करा. समर्थ म्हणतात जप किती केला याचा हिशोब ठेवू नका, आयुष्यभरासाठी तो आहे. एकदा गोंदवलेकर महाराजांकडे खूप मोठे नामधारक त्यांचे सत्शिष्य आले आणि असं म्हणाले, महाराज तुम्ही 13 कोटी जप करायला सांगितलं होतं, मी तो केला, खूप कमी काळात केला, रात्रंदिवस मी फक्त जप जप जपच करत होतो आणि तरीही दुखणी माझ्या मागे का लागली. काय सुंदर ब्रह्मचैतन्यांनी उत्तर दिलं की हा 13 कोटी जप जो रामरायांनी तुमच्याकडनं करवून घेतला, मी केला नाही. मी करतो इथेच अहंकार आलो ना. जो करवून घेतला त्याचं फळ तुम्हाला काय मिळालं. तुमच्या पत्नीला कॅन्सर झाला होता, कॅन्सरमध्ये माणसाचे काय हाल होतात, पण हा तुमचा जपामुळे तुमच्या गाठीला जे पुण्य जोडलं गेलं ना, त्यामुळे तुमच्या धर्मपत्नीला सद्गती लवकर मिळाली. तर तो सगळा जप कशाला उपयोगी पडला, पत्नीसाठी उपयोगी पडला. मग आता तुमच्यासाठी करा, तुमच्यासाठी झाला की मुलाबाळांसाठी करा, मुलाबाळांसाठी झाला की आणखीन करा. म्हणजे हा जप हा नित्य नेम, तो विशिष्ट काळासाठी मोजण्यासाठी नाही. श्वासावर जप कोणी मोजतात त्याला जपाजप असं म्हणतात. खूप छान आहे खरं तर हे सगळं की 108च म्हणी माळेत काय काय संत आपल्याला सहजपणे सगळं सांगतात की श्वासातच जर का नाम आपले सामावून गेलं तर दिवसभरात आपले श्वास होतात 21,600. रात्रीचे सोडून दिवसभर नाम घेतलं की रात्री आपोआप चिंतन सुरूच होतं. म्हणजे मग 10,800 हे दिवसा श्वासातून मोजले गेलेले अंदाज आहे, थोडं कमी जास्त असू शकेल समर्थ म्हणतात. आणि म्हणून 10,800 मग 108 म्हणी एकदा तुम्ही अंतःकरणपूर्वक नाम एकाग्र मनाने आनंदाने प्रेमाने घेतलं तर 100 वेळा नाम घेतल्याचं पुण्य जोडलं जातं. आणि म्हणून 108 वेळा घेतलं तर 10,800 वेळा नाम घेतल्याचं पुण्य जोडलं जातं. दिवस तुमचा सत्कारणी लागतो. आणि म्हणून स्मरणेत म्हणी किती असतात, 108. बराबर ते ओढलेत, झाली एकदाची एक माळ झाली, सांगितली ते ना उरकलं, याला नाही. आणि म्हणून नाम कसं घ्यावं हे संतांकडनंच शिकावं. म्हणून सत्संगाचं महत्त्व हे खूप मोठं आहे. संतांचा या प्रत्यक्ष सहवास मिळत नसेल तर त्यांचे ग्रंथ हे संत गुरु आहेत. त्यामुळे संत ग्रंथांमध्ये आपल्याला हे सगळं मिळतं. म्हणून दासबोधासारखा ग्रंथ हा भक्तीचा परिपाक आहे.
भक्तीचा वस्तुपाठ आहे असं त्यांनी सांगितलंय. पुढे त्यांनी असं म्हटलंय, नित्य नेम प्रातःकाळी माध्यान्हकाळी नामस्मरण सर्व काळी. कुठेही बरोबर घेऊन जाता येतं ना. अगदी जो अस्थिपंजिरा आहे, अंथरुणाला टेकलेला आहे, त्याला देखील नाम घेता येतं. नामाला हेच पाहिजे, तेच पाहिजे, विशिष्ट जागा पाहिजे, विशिष्ट कपडे घातले पाहिजेत, एका जागीच बसलं पाहिजे ध्यानासारखं. ध्यान कमी लेखत नाही आहे, गैरसमज करून घेऊ नका. पण जाता येता. आणि समर्थ म्हणतात आपल्या संस्कारच लहानपणापासून असे झालेले आहेत की सकाळी उठल्यानंतर कराग्रे वसते लक्ष्मी. आपल्या प्रत्येक कृतीत देव आठवतोच आपल्याला. समुद्र वसने देवी, जमिनीवर पाय टेकायच्या आधी ते करा. आंघोळीच्या वेळेला गंगेचे यमुनेचे व गोदावरी सरस्वती, सहजपणे ते सगळं घेतलं जातं. नाश्ता करताना जेवताना वदनी कौल घेता आहे. दुपारी सद्ग्रंथांचं वाचन करा. संध्याकाळी देवापुढे दिवा लावला की आहेतच आमचे लहानपणापासून संस्कार मनावर झालेले. आणि परत रात्री झोपताना रामरक्षा म्हणा, मारुती स्तोत्र म्हणा, जे तुमचं पाठांतर आहे ते म्हणा. ते म्हणत म्हणतच झोपेची प्रतीक्षा करायला लागत नाही, झोप आपली वाट बघत असते. आणि मग रात्रीही नाम छान सुरू राहते. इतकं सुंदर दैनंदिन जीवन आपलं आहे. दासबोधात समर्थांनी दैनंदिन जीवन कसं असावं याचा आदर्श सांगितला आहे. आणि 400-500 वर्षांनंतरसुद्धा आपले सगळी कामकाज सांभाळून आपल्याला ती उपासना करता येते. हे समर्थांनी आपल्याला पटवून दिलेलं आहे. सुख दुःख उद्वेग, मी मगाशी असं म्हटलं सहज जाता जाता समर्थांना साक्षी ठेवून की आपल्याला दुःखातच फक्त भगवंत आठवतो आणि देवाच्या मनातच असो. तर अभ्यास नाही करायचा आणि निकाल वाईट लागला की माझ्या नशिबातच होतो. देवाच्या मनातच नव्हतं की मला चांगलं पास करायला. हे काय सगळं तुम्ही जे खापर आहे, चांगलं झालं तर सगळं माझं असतं आणि वाईट झालं तर सगळं भगवंतावर खापर फोडायचं. हे कुठली तुमची पद्धती आली? त्यामुळे सुखदुःखे समेकृत्वा लाभा लाभो जया जय. सुखदुःखात दोन्ही ठिकाणी आपल्याला भगवंताचं स्मरण हे व्हायलाच पाहिजे. म्हणजेच भगवंताचं नाम हे सतत चालू राहायला पाहिजे असं समर्थ आपल्याला सांगतात. आणि मग या ठिकाणी खूप गोष्टी खरं तर सांगण्यासारख्या आहेत की समर्थांनी जे म्हटले प्रभाते मनी राम चिंतित जावं. मला वाटतं दासबोधापेक्षा मनाचे श्लोक पोपटपंची केल्यासारखे आमचे बरेच जणांचे पाठ आहेत. कोणी म्हणायला लागलं तर आम्ही आज त्याच्या सुरात सूर मिसळता येतो, स्वतःला जरी स्वतंत्रपणे म्हणता येत नसले तरी. पण सकाळी चिंतन करायचं याचा अर्थ स्वतःचा संयम स्वतःवर पाहिजे. सगळे झोपलेत आणि मी ब्राह्ममुहूर्तावर उठली आहे आणि छान नाम करते आणि ते सकाळी आपल्याला चिंतन करण्याच्या ऐवजी अजून चिंतनाच्या पायरीपर्यंत मी गेले नाही म्हणून मी वैखरी वाणीने जोरजोरात जर का नाम घ्यायला लागले, अंधाराची भीती वाटते म्हणून घरभर दिवे लावून ठेवले, अरे दुसऱ्याला व्यत्यय येतोय ना. त्यामुळे दिवसभर नाम घेतलं, मनी वसे ते स्वप्नी दिसे. दिवसभर नाम घेतलं तर ब्राह्ममुहूर्तावर उठतो तेव्हा देखील चिंतन केलं जातं, दुसऱ्याला त्रास दिला जात नाही. आणि म्हणून नामस्मरण हे येता जाता आपल्याला कसं करता यायला पाहिजे ते समर्थांनी या नामस्मरण भक्तीत आपल्याला सांगितलं आहे. काय करतात? संकट दूर करतात. समर्थ इथे असं म्हणतात 10व्या-11व्या ह्याच्यात, नामे संकटे नासती नामे विघ्ने निवारती. नामस्मरणे पावी जेतो उत्तम पदे. जुनं उदाहरण देते, विस्तार करत नाही, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. वाल्याचा वाल्मिकी झाला आणि त्या वाल्मिकींकडनं महाकाव्य लिहिलं गेलं. वाल्याचा वाल्मिकी कसा झाला वगैरे गोष्टीत मी आत्ता वळत नाही, कारण आपल्याला सगळ्यांना हे अत्यंत उत्तम पद्धतीने माहिती आहे. कदाचित अर्धवट माहिती असेल, पण आत्ता वेळेअभावी मी ते सगळं सांगू शकत नाही. पण म्हणजे नराचा नारायण होण्याचं सामर्थ्य एका नामस्मरणात आहे. या वाल्याने उरफाटं नाम घेतलं, कारण तो मरा त्याला माहिती होतं ना, प्रत्येकाला मुसकायचं, त्याची संपत्ती लुटायची. त्यामुळे राम माहितीच नव्हतं, मरा माहिती होतं, पण ते मरा म्हणताना राम 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 कधी झाले त्याचं त्याला समजलं नाही. आणि साक्षात राम येऊन समोर उभा राहिला. असं म्हणतात की वाल्मिकी रामायण आधी लिहिलं गेलं, जसं नाटक आधी लिहिलं जातं
आणि मग त्यातली पात्र ती भूमिका वठवतात. तसं आधी वाल्मिकी रामायण लिहिलं गेलं याच्यापर्यंतचं राज्याभिषेक होतं तोपर्यंत, पुढचं नाही आहे. आणि मग रामांनी वाल्मिकी रामायणात वाल्मिकींनी जे जे सांगितलं तशी कृती केली, तसं रामराया जगला. एवढं वाल्मिकींना नामांनी टाकलं. प्रल्हादाची गोष्ट आपल्याला माहिती आहे. किती वडिलांकडनं छळ व्हावा का नारायणाचं नाम घेतो. आणि म्हणून हिरण्यकश्यपूने आपल्या भावाला नारायणाने मारलं, म्हणून त्याच्यावर राग. आणि आपल्या पोटी पुत्ररत्न जन्माला आलं, तो नाम नारायणाचंच घेतो. त्यांनी ते घेऊ नये, जे चांगल्या वाटेने जाणाऱ्या मनुष्याला वाईट वाटेवर फिरवायचं. ही कुठली वृत्ती, प्रवृत्ती, उरफाटी वृत्ती झाली. पण प्रल्हाद एका नामांनी तरला. ध्रुव बाळाला आढळ स्थान मिळालं ते नारद मुनींनी दिलेल्या नामामुळे मिळालं. रामरक्षा पाठ असेल तर त्यातही सांगितलेलं आहे, रामरक्षा पठेत प्राज्ञा पापग्नी सर्व. त्यामुळे सगळ्या पापांचा नाश होतो. म्हणजे पापं करायची आणि नाम घ्यायचं असा त्याचा अर्थ अजिबात नाही. सोहम 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 हे आयुष्यभर घेतच राहायचं. आणि त्यामुळे चुकून कधीतरी कळत न कळत हातून काही चुका झाल्या, तुमच्या आमच्यासारखी माणसं पापं करत नाही, पापवृत्तीने जात नाहीत. पण कळत न कळत आपल्या हातनं किती चुका होतात हो. साधी माझी नजर ही एखाद्याला खलास करून टाकते. काय तुझ्यात काहीच नाही. आपली जी काही सगळी बोलीभाषा किंवा आपलं जे काही सगळं अभिनय असतो ना, त्यांनी देखील कदाचित एखाद्याचं खच्चीकरण होण्याची शक्यता असते. कळत नकळत मुखातून एखादा शब्द जातो आणि तो बाणासारखा, तलवारीसारखा असतो, तो तिथे जातो, तो परत घेता येत नाही. आणि म्हणून नामात या शब्दांची शक्ती वाढवण्याचं आणि त्या शक्तीचा उपयोग अख्ख्या समाजाला होण्याचं सामर्थ्य हे एका नामात आहे. हे समर्थ या ठिकाणी सांगतात. कसे भूत पिशाच्च नाना छंद. मला वाटतं प्रत्येकाला लहानपणी भीती नक्की वाटली असेल. भिऊ नको, ही तू मी तुझ्या पाठीशी आहे, फार थोड्या वर्षांनी कानावर पडतं आणि त्याचा अर्थ लागायला तर आयुष्य जातं मला वाटतं. पण रात्री आपल्याला भीती वाटली तर आपल्या घरचे आजी आजोबा आई वडील सांगायचे, राम 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 म्हणून तुझी भीती जाईल. लहानपणापासून आम्ही ऐकलं आहे. पण कृतीत किती जणांचे आलं हे प्रत्येकाने प्रत्येकाची आत्मपरीक्षा मला वाटतं घ्यावी. पण राम नामात एवढं प्रचंड सामर्थ्य आहे. अलीकडचे उदाहरण, आत्ता जी उदाहरणं दिली ती मी सगळी प्राचीन काळची उदाहरणं दिली, ती आज कशी लावायची. पण आत्ताच्या काळातली 2 उदाहरणं सांगते, कदाचित तुम्हालाही ती माहिती असतील. देवरुखला डॉक्टर मिलिंद कुलकर्णी आणि अमृता कुलकर्णी म्हणून तरुण पती पत्नी काम करत होते. देवरुखला एक अत्यंत सगळ्याच गरीब लोकांसाठी एक हॉस्पिटल, मातृमंदिर म्हणून एक खूप छान हॉस्पिटल आहे. तिथे हे दोघंजण तरुण वयात रुजू झाले. पैशाच्या आहारी न जाणारे, पण भगवंताच्या नामात आनंद मानणारे आणि कार्यही नामपूजा हे संस्कार मनावर झाल्यामुळे तिथे दोघं पती पत्नी काम करत होते. देवरुखला कोकणात अत्यंत कष्टाळू माणसं असतात, प्रामाणिक माणसं असतात. आणि इथे विंचू चावला, सापाने डसलं किंवा विंचवाने डसलं आणि साप चावला, सर्पदंश, हे मला वाटतं नित्याच्या गोष्टी आहेत. आणि शहरात श्रद्धा पटकन बसत नाही. मला शहरात म्हणजे सुशिक्षित लोकांच्यात असं म्हणायचं आहे. आणि जे अशिक्षित असतात त्यांची श्रद्धा फार लवकर बसते. त्यामुळे डॉक्टरांच्या दर्शनाने, त्यांनी स्पर्श करण्याने आणि त्यांनी दिलेले ते बाटलीतले लाल डोस त्याने आपल्याला बरं वाटलंच, अशी एक श्रद्धा त्या लोकांची असते. आणि एकदा डॉक्टरांकडे एक व्यक्ती आलेली असते. तिघंही पंक्तीला बसलेले आहेत आणि एक माणूस घाबरा होऊन येतो की अरे माझ्या या मित्राला विंचू डसला आहे आणि हाताला डसला आहे, मनगटापासून ते खांद्यापर्यंत आता ते सगळं विष चढत जायची वेळ आली आहे. मी त्याला घेऊन आले, डॉक्टर काहीही करा आणि तुम्ही काहीतरी याला बरं करा. डॉक्टर मिलिंद असं म्हणतात की हे खरं तर माझ्या हातातलं नाही आहे, मी शस्त्रक्रिया करणारा आहे, माझी बायको भूलतज्ञ आहे, हे काम आमचं नाही, कारण आमच्यात ती शक्ती नाही आहे. पण तिथे जी व्यक्ती बसलेली आहे ती असं म्हणते
मी प्रयोग करून बघू. आणि तिघंही जेवता जेवता उठत आहेत आणि शेजारी जात आहेत. त्या माणसाला तिथे ठेवलेलं आहे. सगळा हात काळा निळा पडण्याची वेळ आलेली आहे. मग कुठलं इंजेक्शन घ्यायचं, काय करायचं, वेळ आली तर हात तोडायचा का, इथपर्यंत सगळी चर्चा चालू झाली आहे. आणि ती व्यक्ती जी आहे 50-55 वर्षाची जेमतेम, ती असं म्हणते, डॉक्टर मी उपाय करून बघू. आपल्यात मंत्रशक्ती, नामाची शक्ती, जपाची शक्ती इतकी प्रचंड आहे. आणि तोपर्यंत डॉक्टरांनी असा अनुभव घेतलेला नसतो. ते म्हणतात तुम्ही ते मंत्रबिंत्र करता करता जर का काही कारणांनी ती व्यक्ती खपली तर ते आपल्यावर येईल, काय करू मी. आणि त्यांच्या अंतरंगातून आवाज येतो, त्यांना परवानगी द्या. आणि म्हणून ते तेलंग नावाचे जे ग्रहस्थ असतात, ते जेव्हा हे जेवत असताना निरोप आला तेव्हा चुलीतली राख त्यांनी बरोबर घेतलेली आहे, भस्म बरोबर घेतलेलं आहे, ते आपल्या मुठीत घेतलेलं आहे त्यांनी. आणि काहीतरी ते मुठीत बंद करून मंत्र म्हणतात आणि ते भस्म इतपसनं असं सगळं त्या विंचू डसलाय त्याच्या हाताला लावतात. त्याला वेदना इतक्या असह्य झालेल्या असतात की तो तडफडत असतो खरोखर माशासारखा, पाण्यातनं बाहेर काढलेल्या माशासारखा. आणि ते भस्म इथपर्यंत गेल्यानंतर त्याच्या चेहऱ्यावरची वेदना कमी कमी व्हायला लागते. तो बोलायला लागतो आणि म्हणतो आता वेदना कोपरापर्यंत आली. तो परत एकदा तेलंग नावाचे सद्ग्रस्त ते भस्म परत लावतात, इथपर्यंत लावतात. तोपर्यंत ते मनगटापर्यंत वेदना कमी झालेली असते. हळूहळू ती बोटांकडनं पूर्ण वेदना बाहेर पडते. डॉक्टर मिलिंद आणि अमृता नुसते बघत असतात, हा काय चमत्कार झाला ते. दुसऱ्या दिवशीपर्यंत तो विंचू डसलेला पेशंट तिथेच असतो आणि दुसऱ्या दिवशी सकाळी नाश्ता करून तो आपल्या पायाने घरी चालत जातो. डॉक्टरांचा विश्वास बसत नाही. मध्ये थोडा काळ जातो. परत एक मुलगी, वडील तिला घेऊन येतात, सर्पदंश झाला आहे, डॉक्टर माझ्या मुलीला वाचवा. मी ऐकले की तुम्ही विंचू चावला, त्याला मात्र वाचवलेलं होतं. कर्मधर्म संयोगाने तेव्हाही तो तेलंग माणूस सन्मार्गाने जाणारा, नामावर श्रद्धा असलेला तिथे असतो. तो सर्पदंशही त्याला उतार पाडतो. आणि मग मिलिंद असं म्हणतात की हे दरवेळेला तुम्ही इथे असणं आणि हे सर्पदंश विंचूड असणं हे नित्य आहे कोकणातलं. त्यामुळे तुम्ही काय केलं ते मला शिकवा, म्हणजे तुम्ही नसताना मला त्याचा उपयोग करता येईल, मला ज्ञानदान द्या. आणि तेव्हा ते ग्रहस्थ असं म्हणतात, काहीही नाही, मी ते हातात ठेवून फक्त श्रीराम जय राम जय जय राम हा जप करत होतो. आत्तापर्यंत माझ्या रामरायाने माझ्याकडनं कित्येक कोटी जप करवून घेतला. माझ्या श्वासातच तो जप खरं तर सामावून गेलेला आहे. आणि फक्त ते भस्म लावताना मी तो जप म्हणत होतो. काय जपात मंत्रात शक्ती आहे बघा. आपण ती शक्ती ऐकतो पण प्रत्यक्ष किती वापरतो. खरोखर अंगावर काटा येतो हे सगळं. अगदी एक 5-7 वर्षापूर्वी चिंचवडचं जे हॉस्पिटल आहे तिथे डॉक्टर दाते म्हणून काम करतात, त्यांनी ही गोष्ट खरं तर सांगितलेली आहे की गुरुदेव रानड्यांचे एक सत्शिष्य किंवा त्यांना साधक किंवा नामधारक म्हणतात गुरुदेव रानड्यांच्या शिष्यांना, तर त्यांचं वय 80 होतं. मी हे आत्ताच्या काळात घडलेली उदाहरणं यासाठी सांगताय की वाल्या तरला, प्रल्हाद तरला, जनाबाई नामानी तरली, हे जरा जुनं झालं असेल आणि त्यांच्यासारखं आमचं जीवन आज नाही आहे. पण आत्ताच्या या जीवनात देखील नाम काय करू शकतो चमत्कार, त्यासाठी उदाहरणं देते. त्यांनी असं सांगितलं आहे की ते तेंडुलकर नावाचे नामधारक साधक वय 80 आणि त्यांच्या मानेला एक खूप मोठं गळू झालं होतं. मान हा भाग शरीरातला काय आहे, जवळ अन्ननलिका आहे, श्वासनलिका आहे, मेंदूकडे जाणाऱ्या सगळ्या वाहिन्या आहेत. आणि 80व्या वर्षी ऑपरेशन कसं करायचं, आणि घरचेही सांगत होते आणि तेही सद्ग्रस्त सांगत होते की नाही ऑपरेशन करा, मी यातनं वाचणार आहे, माझा देव माझ्याबरोबर आहे, तुम्ही घाबरू नका. डॉक्टर घाबरत होते 80व्या वर्षी ऑपरेशन करायला. आणि मग भूलतज्ञ बोलवा, ते ठामपणे शांतपणे असं सांगतात, भूलतज्ञ बोलवू नका, मला भूल देऊ नका, मी नाम घेत एका कुशीवर तुम्ही सांगेल तसं तितका वेळ झोपीन. डॉक्टर म्हणाले 1-1.5 तास लागेल ऑपरेशन.
हो मी तितका वेळ झोपीन, हू का चू करणार नाही, तुम्हाला काही त्रास देणार नाही, हालचाल करणार नाही. ते म्हणाले, डॉक्टर मी करताना तुम्ही एकदम हल्लात सहन न होऊन आणि एखादी शीर कापली गेली तर काय होईल? काहीही होणार नाही, माझे गुरुदेव माझ्या पाठीशी आहे. आणि ते 1.5 तास 80व्या वर्षी एका कुशीवर डॉक्टरांनी ऑपरेशन झालं, शस्त्रक्रिया पूर्ण झाली असं सांगेपर्यंत इतके शांत समाधीच्या अवस्थेत बसली झोपलेले होते. आणि मग डॉक्टर जेव्हा म्हणाले शस्त्रक्रिया पूर्ण झाली, तोपर्यंत डॉक्टरांच्या हॉस्पिटलमध्ये देवाचा फोटो नव्हता. आणि मग गुरुदेव रानडे यांचा फोटो तिथे लागला. इतकी शक्ती मला वाटतं नामात आहे. एक परदेशस्थ आपल्या इथली गेलेली मुलगी ऑफिसमधनं घरी जायला खूप उशीर झाला, रस्ता एकाकी होता, गाडी बंद पडली आणि चालत चालत आपल्या घरी जात होती. लहानपणापासून रामरक्षेचा संस्कार मनावर झालेला होता आणि ती रामनाम रामरक्षा म्हणत 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 घरापर्यंत पोचली. तिच्या आजूबाजूनी गुंड लोक येत होते, पण ते तिच्या जवळही जास्त फिरकू शकले नाहीत. आणि वॉचमनने तिला असं विचारलं की कोण पारेकरी बरोबर घेऊन आला होता? ती म्हणाली कोणी नाही, फक्त अंतरंगातला राम, त्याला मी हाका मारत होते. अहो तुमच्याभोवती 4 लोक होते, मी प्रत्यक्ष पाहिले, पण तिच्याबरोबर कोणीच नव्हतं. म्हणजे रामराया त्याचं खरं तर आपल्याला भक्तांना दिलेलं वचन आहे. जसं समर्थाची या सेवका वक्रप आहे, असा सर्व भूमंडळी कोण आहे हे समर्थांच्या शिष्यांना वेणास्वामींपासून सगळ्यांना अनुभव आलं आहे. मीराबाईचं विष उतरलं तसं वेणास्वामींचं विष केवळ गुरुमुळे हे उतरलं. पुढे भक्तिमार्ग सुरू झाला आणि आयुष्याचं सोनं झालं आणि कीर्तन रंगदेवता ही पदवी लोकांनी त्यांना दिली. हा सगळा आध्यात्मिक इतिहास आपण बघितला तर मला वाटतं आपण कोण आहोत? माणूस आहोत का? भक्त आहोत का? का करंटेच आहोत? माझा शब्द नाही, संतांनीच हा वापरलेला शब्द आहे की सगळं तुमच्या हाताशी सिद्ध मंत्र दिलेले आहेत. त्याचं महत्त्व उदाहरणासकट तुम्हाला सांगितलेलं आहे आणि तुम्ही का नाही त्या वाटेने जात? बाकी सगळ्या नको त्या वाटा चोखाळत बसतात. मग एक सन्मार्गाने जाणारी वाट आहे, मना सज्जना भक्ती पंथेची जावे. त्या भक्ती मार्गाने तुम्ही का जात नाही? तो भक्ती मार्ग श्रीराम जय राम जय जय राम. मग अशी अगदी रामकृष्ण हरीचा मी उडत उडत अर्थ सांगितला की राम म्हणजे चैतन्य, राम म्हणजे आनंद, कृष्ण म्हणजे सत्कृत्य करा, दुसऱ्यात परिवर्तन घडवून आणा, आणि हरी म्हणजे तोंडाने सतत हरी 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 सगळीकडेच भरून उरलेला आहे. ती व्यापक बुद्धी करून त्याला अंतरंगात साठवा, त्याचं गजर करा. हा रामकृष्ण हरी तसा श्रीराम जय राम जय जय राम याचा फार सुंदर अर्थ आहे, पण तो स्वतंत्र एक प्रवचनाचा विषय होईल. त्यामुळे आत्ता घड्याळ व्यवस्थापकाने छान समोरच ठेवलेलं आहे. आपल्यालाही सगळ्यांना मला असं वाटतं की घरी जायची ओढ ही आहेच, पण आजच्या या नामस्मरण भक्तीतून बरोबर काहीतरी घेऊन जाऊया. नुसतंच कामाने सोडून दिलं असं नको.